नमस्कार, आपण पाहत आहे ग्लोबल न्यूज नेटवर्क 18 आणि आपण आहात माझ्यासोबत. मी आहे सलीम खतीब. पाहूया राज्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. पोलिसांनी राणीबागीच्या इथून परवानगी नाकारलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टात एक जजमेंट आहे आणि जरांगी पाटील जे आले होते आणि त्या वेळेस आपण जे सर्वांनी पाहिलेलं आहे 7-8 दिवस त्यांनी ते सर्व हे केलं होतं मुंबईमध्ये आणि म्हणून मग आम्हाला सांगण्यात आलेलं आहे की मेट्रोच्या इथे आम्ही सर्व जमणार आहोत. पण हे सर्व जरी झालं तरी जो आज एक मोठा प्रश्न जो निर्माण झालेला आहे की आंबेडकर फॅमिली याच्यामध्ये सहभागी होणार की नाही. मला आज या पत्रकार परिषदेमध्ये यायला उशीर झाला तर मी आत्ता भीमराव आंबेडकर यांच्याशीच बोलून आंबेडकर भवनमधून त्यांच्याशी बोलून पुन्हा त्यांना एकदा विनंती केली मी की हा समाजाच्या वतीने कोणत्या संघटनेच्या वतीने नाही आहे असं वारंवार प्रत्येक बैठकीमध्ये प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये आम्ही सांगत आहोत. आणि म्हणून अपेक्षा आहे की आम्ही जो प्रयत्न करत आहोत माझ्यासारखे तमाम लोक जे प्रयत्न करत आहेत की भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर असू द्या, या बौद्धजन पंचायत समितीचे प्रमुख आनंदराजी आंबेडकर असू द्या, बाकी मी काही सांगू शकत नाही, पण हे दोघंजणं तरी निश्चित राहतील असा तो आमचा प्रयत्न आहे. आणि एक चांगलं वातावरण मुंबईमध्ये आहे. सर्व गटातटातील लोक अनेक वर्षाच्या नंतर एकत्रित आलेलं आहे आणि एक मोठा लढा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिसेल की एक सर्व संघशक्ती ज्याला म्हणतात ते संघशक्ती तुम्हाला दर्शन घडेल 14 तारखेला. बघा, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एक मी सर्वांना नम्र विनंती करतो. मी वारंवार एक सांगत आलेलो आहे की आम्हाला बाबासाहेबांनी बुद्ध दाखवला. 56च्या अगोदर आम्हाला कोणी बुद्ध दाखवला नव्हता, आम्हाला माहीत नव्हतं. आणि मग 56च्या अगोदर एवढे वर्ष कोणीतरी ते बुद्ध विहार सांभाळून ठेवलेलं आहे ना. आणि जर बाबासाहेबांचे पाईक जर आम्ही असो तर ज्यांनी ते विहार सांभाळलेलं आहे त्यांना साधुवाद केला पाहिजे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे. आणि बाबासाहेब स्वतः म्हणाले डिसिजन आउट ऑफ डिस्कशन चर्चाच्या नंतरच निर्णय घ्यायचा असं बाबासाहेब म्हणाले. तर चर्चा करू, विश्वासात घेऊ, चर्चा करू. आणि मला अपेक्षा आहे की हा भारत देश जो आहे एका वेगळ्या पद्धतीने आता पूर्ण वाटचाल करत आहे आणि मला अपेक्षा आहे की सर्वांशी चर्चा केल्याच्यानंतर निश्चित स्वरूपामध्ये मार्ग निघेल त्याच्यामध्ये.